मित्रांनो, सप्रेम नमस्कार. सन्मान न्यूज 14 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कामगार नेते डॉक्टर डी.एल. कराड यांना नाशिक जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस. ही नोटीस म्हणजे कामगार चळवळ दडपून टाकण्याचे कारस्थान. डॉक्टर डी.एल. कराड यांचा पत्रकार परिषदेत आरोप. सिटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियनचे नेते, सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड यांना नाशिक शहर पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. या नोटिशीमुळे नाशिक जिल्ह्यातील उद्योग आणि कामगार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉक्टर कराड यांच्या नेतृत्वाखालील सिटूच्या 125 कारखान्यात युनियन आहेत. आंदोलनाचे हत्यार उपसून स्वतःच्या आर्थिक फायद्याचे प्रश्न डॉक्टर डी.एल. कराड मार्गी लावतात असा आरोप नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. या नोटिसीबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी खुटवटनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यामागे पालकमंत्री गिरीश महाजन व मुठभर मालकांचा हात असल्याचा आरोप डॉक्टर डी.एल. कराड यांनी केला. त्या नोटिसीमध्ये ज्या काही 10 केसेस दाखवलेल्या त्या 10 केसेसमध्ये 3 केसेसचा निकाल लागून गेलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मला निर्दोष सोडलेले होता. त्याचबरोबर 4 केसेस ह्या मोर्चाच्या आहेत. ठेवीदारांसाठी मोर्चा काढलेला आहे, बँकेच्या कामगारांसाठी मोर्चा काढलेला आहे, शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला आहे. एक केस तर लॉंग मार्च जो सुरू झाला मागच्या वर्षी, ती सुरुवात जी झाली ते सुरुवात केली इथून आपण नाशिकमधनं CBS त्या लॉंग मार्चची एक केस त्यांनी दाखल केली. म्हणजे त्या केसेस मोठ्याच्या राहिलेल्या 3 केसेस आहेत त्या प्रलंबित आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे हद्दपार करण्यासारखं मलाच कळत नाही, मला स्वतःला कळत नाही की माझं काय चुकलेलं आहे. मी सिटूच्या माध्यमातून तुमच्या कामगारांचे प्रश्न घेतलेले तुमच्यासमोर घेतलेले. मी अभिमानानं सांगू शकतो की 200 कारखान्यातल्या 15,000 कामगारांना जर कोणी कायम केला असेल तर या चळवळीनं कायम केलं. त्यांना 2, 2.5, 3,000 रुपये पगार होता ते 30, 35, 40,000 रुपये पगार घेतात. जे कंत्राटी कामगार कधीच कायम होऊ शकले नव्हते ते हजारो कामगार आमच्या माध्यमातून कायम होते. या देशामध्ये प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा आहे, किमान वेतनाचा कायदा आहे, CSIचा कायदा आहे. ह्या कुठल्याच कायद्याची अंमलबजावणी नाशिकसह महाराष्ट्रामध्ये होत नव्हती. त्या सगळ्या गोरगरीब कामगारांना संघटित करून आपण युनियनच्या माध्यमातून हे कायदे लागू करून घेतलेले. त्यामुळे तुम्हाला जर काही मी केलेलं असेल तर सिटूच्या माध्यमातून कामगार कायद्याची अंमलबजावणी आणि कष्टकरी वर्गाला न्याय मिळावा याच्यासाठी काम केलं. पण ह्या चळवळीने नुसतं कामगारांचे प्रश्न नाही घेतले. नाशिक शहरामधल्या एवढ्या बँका बंद पडल्या होत्या. 1.5 लाख ठेवीदारांचे 350 कोटी रुपये मिळाले होते. आम्हीच ती लढाई लढलो, कोणी नव्हतं त्या लढाईमध्ये. आणि 350 कोटी रुपये हे नाशिक शहरातल्या 1.5 लाख ठेवीदारांच्या आपल्याला इंडिया बुल्सच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व आम्हीच केलं आणि तिथे 1,00,000-1,25,00,000 रुपये एकरनी जमीन सरकारने विकत घेतली होती, सरकारने ताब्यात घेतली होती शेतकऱ्यांची. आम्ही लढाई करून त्याच शेतकऱ्यांना, सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 17-18 लाख रुपये एकरचा भाव मिळवून दिला. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही ऐरणीवर आणले. आम्ही सिडकोच्या राहणाऱ्या लोकांचे प्रश्न नागरी प्रश्न घेतले. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन संघर्ष करणं, त्यांना न्याय मिळवून देणं हे अभिप्रेत आहे, हे आवश्यक आहे. आणि मग ह्या नोटीसमध्ये असं म्हटलेलं आहे, विनोदाचा भाग असा आहे, त्या नोटीसमध्ये त्याचं वाक्य असं, ज्या कंपनीमध्ये CITU युनियन आहे त्या कंपनीतील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात मालक वर्गाशी व कामगार उपायुक्त यांच्याशी चर्चा करून प्रसंगी आंदोलने करून अथवा दबाव आणून कामे करण्याची तुम्हाला सवय आहे. त्याच्यामध्ये बेकायदेशीर काय? या देशामध्ये युनियन करण्याचा अधिकार आहे, पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे, जनतेचे प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा अधिकार आहे, मालकांशी बोलणी करण्याचा अधिकार आहे. मी याच्यामध्ये गैर काय केलेलं आहे, बेकायदेशीर काय केलेलं आहे? खरं म्हणजे सरकार नाकारते, प्रशासन नाकारते. सरकारची जबाबदारी ह्या सगळ्या कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याची. सरकारचं भांडवलदारांशी संगनमत आहे आणि ते काम करत नाही. आम्ही सगळे आमचा वेळ, वैयक्तिक वेळ काढून लोकांना मार्गदर्शन करून त्यांना न्याय मिळवून देतो. सरकारने आमचे आभार मानायला पाहिजे.
मला दुसऱ्या डॉक्टरांसारखी 4 हॉस्पिटल काढणं शक्य नाही आहे का? मला पैशाच्या मागे धावणं शक्य नाही आहे का? परंतु आम्ही जनतेचे जे कमजोर सेक्शन आहे, कमजोर वर्ग आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतो. आणि पोलिसांचे गेल्या 30 वर्षामध्ये सातत्याने त्यांनी माझ्या विरुद्ध केसेस केले. नवभारतची केस केली, 302च्या गुन्ह्यामध्ये मला अटकवलं, जेलमध्ये टाकलं. ते केस हायकोर्टाने निर्दोष केलं त्याच्यामध्ये आणि ताशेरे उडले जजेसवर. अनेक केसेस त्यांनी केल्या. एव्हरेस्ट कंपनीनं माझ्या विरुद्ध 307ची केस दाखल केली तिथल्या अधिकाऱ्यांनी. त्या केस चालली आणि त्या केसमध्ये निर्दोष सोडण्यात आला. अशा अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये मला निर्दोष सोडले. परंतु पोलीस काय करतात आहे, मुठभर मालक लोकांना हाताशी धरून, जे मालक लोक कायद्याचं पालन करत नाही, ते किमान वेतन देत नाही, ते कामगारांच्या कंत्राटी पद्धतीचा गैरवापर करतात, ते प्रॉव्हिडंट फंडाची चोरी करतात, अशा मालकांच्या विरुद्ध आम्ही केसेस दाखल केलेले आहेत. हे मालक आणि पोलीस अधिकारी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी ही सगळे हद्दपारीची सगळी प्रक्रिया सुरू केली. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की सरकारने या मालकाच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे, ते करत नाही. आम्ही तर न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरतो. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातनं नाशिकमधलं कामगार चळवळी वगळून टाका, मग काय कोणाला न्याय मिळणार इथे? आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की ही नोटीस ही संपूर्ण बेकायदेशीर आहे. मुठभर मालकाच्या सांगण्यावरून सरकारने केलेली ही कारवाई आहे आणि कामगार चळवळ दडपून टाकण्यासाठी, नेस्तनाबूत करण्यासाठी हे कारभार. तुम्ही युनियन करण्याचा अधिकार देत नाही. पण हे सरकार माझ्याशी बोलतं, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर हेच मंत्री माझ्याशी बोलणी करतात. 2000 सालामध्ये 11,000 रोजंदारी कर्मचाऱ्यांना मी कायम केला, संप करून केला. बिना संपाचे झाले का 5 दिवसाचा संप महाराष्ट्रामध्ये केला. त्यावेळेला त्या कामगारांना वेतन आयोग पण मिळाला आणि 11,000 रोजंदारी कर्मचारी कायम केले. आता 1 ऑगस्टला 230 नगरपालिकामध्ये संप केला, 1,500 रोजंदारी कर्मचारी कायम केले, 7वा वेतन आयोग लागू झाला. संप करणे याच्यामध्ये काय गैर आहे? कायदेशीर नोटीस देऊन आम्हाला संप करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की याच्या मागे मुठभर मालक लोक आणि सरकार, सत्ताधारी पक्ष यांचं हे कट काढतात. त्यांना ही चळवळ मोडून काढायची. कामगारांचा आवाज दिसता कामा नये. मालक लोकांना एकतर्फीपणे कामगारांची मिळवणूक करण्यासाठी त्यांना व्यवस्था निर्माण करायची. माझं सरकारनं सांगणं, त्या अधिकाऱ्यांना पण सांगणं, सत्तेमधल्या भाजपाला सांगणं, ते दडपशे आम्ही खपून घेणार, कामगार वर्ग हे दडपशे खपून घेणार. तुम्ही जेवढा आम्हाला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करा, तेवढ्या जास्त ताकदीने कामगार वर्ग उठेल, शेतकरी वर्ग उठेल. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आम्हाला घटनेने दिलेला अधिकार. आणि तुम्ही जर ह्या पद्धतीनं सगळ्या खोट्या केसेस त्यांनी दाखल केले. आता नॅश कंपनीच्या केसमध्ये माझा काही संबंध नसताना की तुम्ही फिर्याद वाचा, ते FIR वाचा. ते FIR मध्ये कोणीतरी कामगार म्हणतो की डॉक्टर कराड यांच्या सांगण्यानुसार आम्ही काहीतरी केलेलं आहे असं म्हणून माझं नाव तुम्ही 307 तारखे गंभीर गुन्ह्यामध्ये टाकताय. माझा त्या घटनेशी काही संबंध नाही. तरी सुद्धा पोलीस आणि मालक लोकांचा डावपेच असा आहे, केस करा, डॉक्टर कराडांचं नाव टाका, केस दाखल होईल, त्यांना अटक होईल, त्यांना जेलमध्ये जावं लागेल, केस चालेल, निर्दोष सुटले तरी काय त्रास द्यायचा, चळवळ करू द्यायची नाही, गुंतून ठेवायचं, दबाव निर्माण करायचा. तर हे जे तिथं सुरू केलेले यांनी हे ताबडतोब त्यांनी बंद केलं पाहिजे. आणि आमची मागणी आहे, सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करा, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब हस्तक्षेप करा. हे नाशिकचे मंत्री आहेत, पालकमंत्री गिरीश महाजन, त्यांच्या ओळखीच्या एका मालकाकडे युनियन झाली. मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो, किमान वेतन देत नाही, लोकांना कायम करत नाही. त्या गिरीश महाजननी मला फोन केला की नाही डॉक्टर सांभाळून घ्या. मी म्हटलं कायद्याचं पालन करायला सांग. गिरीश महाजनांनी मला फोन करून रात्री 11 वाजता सांगितलं की तुम्ही त्या मालकाला सहकार्य करा. मी त्यांना सांगितलं ही कंपनी आम्ही व्यवस्थित चालवतो. तर परंतु कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. गिरीश महाजनांना राग आला. आरोग्य विद्यापीठामध्ये ते स्वतः त्या खात्याचे मंत्री, 300 कंत्राटी कामगार, त्यांना काढून टाकलं, त्यांची लढाई झाली, त्यांच्याविरुद्ध आंदोलन केलं. गिरीश महाजनांना राग आला. गोरगरीब कामगारांसाठी लढतो आणि तुम्हाला राग येतो, तुम्ही सत्तेचा गैरवापर करता. याच्या मागे भारतीय जनता पार्टीचे मंत्री असल्याशिवाय हे पोलीस पण ही कारवाई करू शकत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आमचं सरकारला सांग नाही, हे कायद्याने तर आम्ही लढू. आम्ही 302ची केस लढलेलो, 307ची केस लढलेलो आहे. आता जे काही केसेस दाखल करतायत त्या सगळ्या लढलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये निर्णय झालेलो आहे. कायद्याने आम्ही यशस्वी होणार आहे. आमचा न्यायसंस्थेवर विश्वास आहे. आम्ही त्या मार्गाने लढणार आहे.
परंतु जर सरकारने असं कामगार चळवळ घडवायचा प्रयत्न केला, गोरगरिबांचा आवाज दाबायचा प्रयत्न केला, तर मग मात्र रस्त्यावरती पण लढाई. माझं सरकारला सांगणं आहे, मग तुम्ही ती आमची लढाई कंट्रोल करू शकणार नाही, तुम्ही दाबू शकणार. तुम्हाला जर रस्त्यावरची लढाई करायची असेल तर मग ते तुम्हाला त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि म्हणून माझा मुद्दा आहे की मला जनतेला पण सांगायचं की मी काही गुन्हेगार आहे का? मी कोणाचा फोन केलेला आहे? मी कोणाच्या घरावर दरोडा टाकलेला आहे? मी कुठलं अनैतिक कृत्य केलेलं आहे? मी कोणाची चोरी केलेली आहे? मी कोणाकडून खंडणी घेतलेली आहे? मी कोणाला मारहाण केलेली आहे? मी कोणाला शिवेगाळ केलेली आहे? कुठला गुन्हा मी केलेला आहे? मी एकच गुन्हा करतो की गोरगरीब लोकांना हिंमत देतो, त्यांना संघटना करायला शिकवतो, त्यांना हक्क मागायला शिकवतो, त्यांची बाजू खंबीरपणे लावून धरतो, मालकांचा दबावला घाबरत नाहीये, मी कोणाकडून एक पैसा घेत नाहीये. त्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सांगावं डॉक्टर करांना चहा बाजला म्हणून कोणी. मालक लोकांना त्यांचा ऐकणारे पुढारी पाहिजे, मालक लोकांना त्यांच्या दबावाखाली राहणारे पुढारी पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीनं त्यांचं जे काय, तुम्ही मला जेलमध्ये टाकलं, तुम्ही माझ्यावर गुंड घातले, तुम्ही माझ्यावर जन्मठेपेसारखी शिक्षा घडवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला आता हद्दपार करता. माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे 20 बेडचं गोरगरीब लोकांसाठी. हे तुम्ही सातपूरमधले सगळे पाहताय तिथे की किती मोठ्या लोकांना त्याचा आधार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही एका कार्यकर्त्यावर, एका डॉक्टरवर कुठलाही गोष्ट नसताना तुम्ही हातापारीची कारवाई करताय. माझं म्हणणे हा अन्याय काय आम्ही पकडून घेणार नाही. माझं जनतेला पण सांगणं आहे या निवडणुकीच्या काळामध्ये मी गेले 8 दिवस दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करत फिरतोय. मी नाशिकमध्ये, सिन्नरमध्ये, इगतपुरीमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा पराभव करण्यासाठी प्रचार करतोय, मेळावे घेतोय, सभा घेतोय. आणि निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याला तुम्ही सभा घेऊ नये म्हणून, प्रचारात भाग घेऊ नये म्हणून अशा हातापारीच्या नोटिसा काढताय. म्हणजे ही लोकशाही राहिली आहे का? भारतीय जनता पार्टीचं सरकार, हे फडणवीसाचं सरकार आता लोकशाही प्रक्रियेमध्ये सुद्धा हस्तक्षेप करायला लागलं. त्यांच्यावर आरोपच आहे. सीबीआयचा गैरवापर केला, न्यायसंस्थेचा गैरवापर केला, ईडीचा गैरवापर केला, असे आरोप आहेत. आता पोलिसांमार्फत सुद्धा निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्हाला हद्दपारीची नोटीस काढताय. म्हणजे आम्ही निवडणुका लढवायच्या नाही आहेत का? आणि म्हणून ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये हे अडथळा निर्माण करण्याचं काम आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. मी काय गल्लीतला गुंड आहे का? मी राजकीय पक्षाचा राज्य स्तरावरचा, देश पातळीवरचा कार्यकर्ता. मी CI2 ज्या संघटनेचे 80 लाख सभासद आहे त्या संघटनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये 2 लाखापेक्षा जास्त ऊस तोडणी कामगारापासून, रेल्वेच्या कामगारापासून ते कोळसा खाणीतल्या कामगारांना माझ्या संघटनेमध्ये सभासद आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करताय. आणि म्हणून तिसरा जो मुद्दा आहे की हे करण्यामागे वैयक्तिक बदनामी आणि चारित्र्य हनन सुद्धा आहे. त्या नोटिशीमध्ये काय लिहितं? खून करणे अशा पद्धतीचे. कुणाचा खून केला, कुठला खून केला? म्हणजे आता विधानसभेची निवडणूक आहे, त्यांना माहिती आहे डॉक्टर कराड विधानसभेला उमेदवार आहे. मग त्याच्या अगोदर त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करा. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम करू द्यायचं नाही. विधानसभेची निवडणूक आता ऑक्टोबरमध्ये आलेली आहे, तर अगोदरच बदनामीची व्यवस्था करायची. हे सगळं कारस्थान. हे बघा, मला काही सोपा मार्ग आहे. मी एकाचे 4 हॉस्पिटल काढू शकतो, खूप पैसे कमवू शकतो, लोकांना दान धर्म करू शकतो. मी ते करत नाही आहे. मी लोकांना न्याय देण्यासाठी जर संघर्ष करत असेल तर मला काही कळतच नाही आहे. या देशामध्ये काय लोकशाही आहे, राज्यघटना आहे, काही कल्याणकारी काही भूमिका आहे जे काही. आता संबंध महाराष्ट्रामध्ये CI2चे सभासद उद्या ते रस्त्यावर उतरले तर तुम्ही काय म्हणणार? डॉक्टर करांनी चिथावणी दिली म्हणून. उद्या सिन्नरमध्ये लोक रस्त्यावर उतरले, उद्या धुळ्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले, उद्या चंद्रपूरमध्ये आंदोलन झालं, इथं सातपूर आंबडमध्ये लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही काय म्हणणार? डॉक्टर करांनी चिथावणी दिली. आणि म्हणून माझं ह्या पत्रकार परिषदेच्या मार्फत माझं मालक लोकांना पण सांगणं, हे 1-2% जे मालक आहेत, जे कुठल्याच कायद्याचं पालन करत नाही, त्यांना शिकवण्याचं काम मालक लोकांच्या संघटनेने केलं पाहिजे. ती निमाची जबाबदारी, ती आईमाची जबाबदारी. मी माझ्या कामगारांना समजावून सांगतो, प्रोडक्टिव्हिटी द्यावी लागेल, तुम्हाला शिस्त पाळावी लागेल, कंपनी नफ्यामध्ये आली पाहिजे. याच्यासाठी जर तुम्ही माझ्याबरोबर 24 तास बसलात तर तुम्ही पाहाल की मी कामगारांना काय मार्गदर्शन करतो.
आमच्या CI2च्या युनियन असलेला प्रत्येक कारखाना प्रॉफिटमध्ये आहे. युनियन झाल्यावरचा टर्नओव्हर आणि आताचा टर्नओव्हर मोठा फरक झालेला आहे. कंपनीची पण प्रगती झाली, परंतु त्याचबरोबर कामगारांना सुद्धा न्याय मिळाला. हे मी एक नाही, मी ते तुमच्यासमोर मांडणार आहे. परंतु 200 कारखान्यामध्ये ही परिस्थिती की त्या कंपनीची प्रगती झाली आणि कामगारांना पण लाभ मिळाला. आणि म्हणून हे जे चळवळ दडपून टाकण्याचं जे कारस्थान आहे, हे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ताबडतोब बिनशर्त ही नोटीस मागे घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे, बिनशर्त. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर ही नोटीस मागे नाही घेतली तर आमच्या सरकारने सांगितलेलं आहे, आंदोलन होईल, संघर्ष होईल, त्याला जबाबदार सरकार आहे. आणि अधिकाऱ्यांना पण मला सांगायचं आहे की सातपूर पोलीस स्टेशनने हा प्रस्ताव करून पाठवला. सातपूर पोलीसचे अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून हे प्रस्ताव तयार करतात? हे कोण अधिकारी आहेत? आणि म्हणून हे जे काही चाललेलं आहे ते म्हणजे आवाज दाबण्याचं जे काम आहे, हे आवाज दाबण्याचं काम हे आज ठीक आहे. साठे साहेबांनी बरोबर सांगितलं, आज माझ्यावर आहे, उद्या दुसऱ्या कार्यकर्त्यावर आहे, परवा तिसऱ्या युनियनच्या कार्यकर्त्यावर आहे, चौथा कुठल्या तरी राजकीय पक्षावर आहे. तर ही हुकुमशाही काही चालणार नाहीये. आमचं नाशिककरांना सांगणं आहे की आम्ही नाशिक मधल्या नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना चांगले दिवस येण्यासाठी, त्यांचं जगणं सोपं व्हावं याच्यासाठी चळवळ करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही गुंड नाही, आम्ही दरोडेखोर नाही, आम्ही खून करणारे लोक नाही आहोत. या पत्रकार परिषदेत इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजड उपस्थित होते. जयप्रकाश छाजड यांनी या तडीपारीच्या नोटिशीबाबत नापसंती दर्शविली. डॉक्टर कराडसारख्या कामगार चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार चळवळीचं नेतृत्व आहे. एखाद्या कामगार चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जुन्या केसेस काढायच्या आणि तिथं बघितलं सगळं प्रलंबित केसेस म्हणजे न्यायालयाने आपण निकाल द्यायचा आहे. मग ज्या केसेस न्यायालयामध्ये शिक्षेला किंवा मुक्ततेला पात्र आहे त्यावरती पोलिसांना निर्णय घेण्याचा अधिकार काय? बरं, डॉक्टर कराड म्हणजे काय गुंडे चोर आहेत की काय? पाठमारा किंवा मारामाऱ्या करतात किंवा खून करतात किंवा लूटमार करतात अशा पद्धतीचे टोळ्यांपैकी ते एक टोळी नाही. शेवटी डॉक्टर कराड हे सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे एक नेतृत्व आहे नाशिक शहरात. आणि औद्योगिक संबंधामध्ये अनेक वेळेला संघर्ष करावा लागतो. मालकाची संघर्ष नाही केला तर नोकरांना नाही कसं मिळणार, कामगारांना नाही कसं मिळणार. आणि मग संघर्ष करत असताना जर वादविवाद झाला तर पोलिसांची नेहमीची स्टाईल आहे की बाहेर कामगार जमले की त्यांच्या विरुद्ध 151 लाव, हे लाव, ते लाव म्हणून त्यांना अटवायचं आणि पोलीस स्टेशनला खिटे घालायला लावायचं. ही जनरल प्रॅक्टिस गेल्या 5-6 वर्षांमध्ये नाशिकमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कामगार विरोधी धोरणाचा परिपाक याचं हे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर कराडना अशा पद्धतीने यावेळी वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे व विविध कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवारसह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे. सन्मान न्यूज 14 सातपूर नाशिक. धन्यवाद.